महाराष्ट्र आणि त्यामधील मुंबई आणि मुंबई शहरामधील श्रावण महिन्यातील एक तीर्थस्थान म्हणजेच लालबाग। चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा विराजमान होण्याचं एकच तीर्थस्थान म्हणजे लालबाग। श्रावण महिना सुरू होताच वेध सुरू होतात हिंदूंच्या सणांचे। नागपंचमी झाल्यानंतर येतो तो सण नारळी पौर्णिमा। या सणादिवशी लालबाग या ठिकाणी नारळ फोडण्याची एक स्पर्धा सुरू होते। तसेच द्वितीय क्रमांकाला 3001 रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे। तसेच तृतीय पारितोषिक रुपये रोख रक्कम रुपये 2001 रुपये देऊन संस्कृती सामाजिक संस्था हरवला बिल्डिंग 2-3 तसेच विजय दत्त सेवा मंडळाच्या वतीने आहे। एकावर एक नारळ आपटून ज्याचा नारळ फुटेल तो या स्पर्धेमध्ये बाद समजला जातो व फुटलेला नारळ विजयी स्पर्धकाला मिळतो। अशा प्रकारे नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो। आणि जे फुटलेले नारळ असतात ते नारळी पौर्णिमा या दिवशी नारळवडी, नारळाचे पदार्थ, नारळाची बर्फी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। नमस्कार मंडळी, मी कमलेश बागवे आपली मुंबई आणि पर्यटन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आणि हा जो आपण व्हिडिओ बघत आहोत तो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। आणि ज्यावेळेला पुन्हा भेटू त्यावेळेला नक्की पुन्हा भेटू।